स्वतःच्या पोटात 9 महिने वाढवलेला मुलगा तरुणपणीच गेला. हे दुःख एका आईसाठी खूप मोठं होतं. ज्या मुलाने आईचं वडिलांचं अंत्यसंस्कार करायचं त्याच वयामध्ये आईला मुलाचं अंत्यसंस्कार करावं लागतं. यापेक्षा या कलियुगामध्ये मोठं दुःख काय असू शकतं. मुलगा मेल्यानंतर त्याच सुनेने मुलाच्या बायकोने त्या सासूला एका अन्नाच्या घासासाठी इतकं तरसवलं. परंतु काही दिवसांनी तीच सासू एक मोठी उद्योजिका बनली आणि तीच सून ज्या सुनेने सासूला एका अन्नाच्या घासासाठी तरसवलं होतं ते आता सासूच्या पायावरती लोटांगण घेत होती. हे सगळं घडलं कसं ते आपण कथेमध्ये पाहूया. राजेश रमाचा जोरात ओरडताना श्वास करू लागला. हॉस्पिटलच्या त्या थंडगार वाट्यात तिचा मुलगा शेवटचा श्वास घेत होता. पूजा तिची सून एका कोपऱ्यात अशुपसत उभी होती आणि डॉक्टर शांतपणे सॉरी लस्ट हिम असे म्हणाले. सगळं संपलं होतं. रमाचं जगच उलटून गेलं. एकटा एक मुलगा राजेश ज्याच्यासाठी तिने आयुष्य घासून टाकलं. त्याच्या अंत्यसंस्काराच्या वेळी ती खडकासारखी शांत उभी होती, पण आतून पूर्णपणे तुटली होती. घरी आल्यानंतर सगळं बदलायला लागलं. उजळत वागणं हळूहळू थंडसर होऊ लागलं. आज ऐवजी तिरस्कार, सहवासाची उपेक्षा. राजेश जिवंत असताना पूजा एक नम्र बोलकी काळजी घेणारी दिसून होती, पण आता तिच्या डोळ्यात एक विचित्र वर्चस्व दिसत होतं. एक दिवस सकाळी रमा उठून स्वयंपाक घरात गेली. आधी घरात चहा तयार असायचा, आता काहीच नव्हतं. ती गॅस लावायला गेली तर पूजा म्हणाली, आई तुम्ही गॅस वापरायचा नाही, आता हे घर माझं आहे, तुमचं काही हवं असेल तर मला सांगून घ्या. रमा आगाऊ झाली, पण तिने काहीच उत्तर दिलं नाही. ती तिच्या खोलीत परत आली आणि देवासमोर बसून डोळे मिटले. त्या रात्री पूजा आणि तिच्या मैत्रिणींची पार्टी चालू होती. घरभर संगीत, हास्य आणि मांसाहाराचा वास. रमा आपल्या खोलीत उपाशी बसून होती. फ्रीजमध्ये ठेवलेलं दूध पण भुजाने काढून पिकवलं. जुनं झालंय असं सांगून ती वेळ होती. जेवण आम्हाला कळून चुकलं. आता तिचं या घरात अस्तित्व केवळ एक सावलीसारखं आहे. तिच्या अस्तित्वाला किंमत नव्हती. राधा गेल्यावर तिच्या अस्तित्वाला मृत्यू आला होता. रात्री उशिरा तिचा पुतण्या सुनील घरी आला. त्याने रमा काकूचा चेहरा पाहताच सगळं ओळखलं. आजी काहीतरी खाल्लं का? रमा डोळ्यातलं पाणी लपवत म्हणाली, सवय झाली आहे उपवासाची. सुनीलच्या मनात काहीतरी खदखदत होतं. काहीतरी करावं लागणार नव्हतं. पूजाच्या अहंकाराला उतरवायचं होतं आणि रमाच्या त्या डोळ्यातला परत एकदा चर्मनाचं तेज आणायचं होतं. राजेशच्या अंत्यसंस्कारानंतर एक आठवडा उलटला. घरात वातावरण जणू एका थंड वाऱ्याने व्यापून टाकलं होतं. आधी जिथे प्रेमाचं आणि आपुलकीचं नातं होतं तिथे आता उपेक्षा, तिरस्कार आणि सौजन्याचा दिखावा चुडला होता. रमाने एक दिवस पूजाला विचारलं, बाळा मी 2 दिवसांनी देवासाठी प्रसाद बनवणार आहे, तांदूळ आणि गुळ लागेल. पूजा तेव्हा तिच्या फोनमध्ये गडलेली होती. आवाज ऐकताच ती डोळे वर करून म्हणाली, आई आता ह्या पूजा व्रत वैकल्यांचा फार उपयोग नाही. राजेश गेला, आता शांतपणे दिवस काढा. उगाचाच खर्च नका वाढवू. तुमच्यासाठी काही वेगळं आणायचं नाही मला. रमाच्या हृदयात कळ उठली. आपल्या घरात, आपल्या संसारात सून आपल्याला तुमच्यासाठी म्हणू लागली होती, पण रमा गप्प राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा आणि तिच्या एका मैत्रिणीच्या बोलण्यातून सुनील ऐकलं, अगं सासूबाईला आता नुसतं राहू देते, पण हळूहळू त्याने वृद्धाश्रमात पाठवायचा विचार करते. एकटी बाई घरात असली की वातावरणात बिघडतं. मैत्रीण हसत झाली, बरं करतेस. आणि त्या एक गाण्यासाठी विचारतील असतील तर जरा टाईटच ठेव त्यांना. हे ऐकून सुनीलचे रक्त उकळतं आलं, पण तो काहीही न बोलता आता निघून गेला. त्याला कळून चुकलं होतं की आता ही बाब हाताळणं आवश्यक आहे. आणि थोड्याच नाहीतर एका चतुर डावाने त्या रात्री रमा एक भाकरी आणि थोडं लोणचं घेऊन शांतपणे आपल्या खोलीत बसली. हातात सोन्याचं कडं होतं, राजेशच्या आठवणीसारखं. त्या कड्याकडे बघत ती म्हणाली, राजेश तू गेलास, पण मी अजूनही आहे. आता ही परीक्षा माझी आहे. त्या रात्री तिची पापडी देखील लागली नाही. दुसऱ्या दिवशी ती उठून देवासमोर बसली आणि नंतर तर कपाळावर हळद कोंबलं लावून थेट स्वयंपाकघरात गेली. पूजा बघत राहिली, बोलली नाही. रमाने स्वतःसाठी पाणी उकळलं, भात शिजवला आणि स्वतःचं अन्न स्वतः बनवलं. आता तिने मनात पक्क ठरवलं होतं, जणू जगून पण कुणाच्याही दयेवर नाही. कोणी एक नवा दिवस उजाडला,
पण आता रमा अगदी वेगळी वाटत होती. तिच्या चेहऱ्यावर शांतता होती, पण ती शांतता एखाद्या वादळापूर्वीची होती. ती रोज सकाळी लवकर उठून स्वतःसाठी अंदाज शिजवायला लागली. पूजा सुरुवातीला हसत हसत बघायची, पण जेव्हा तिला लक्षात आलं की रमा तिच्यावर अवलंबून राहिलेली नाही, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर तेवढंच वर्चस्वही झटकून लोपलं पावलं. एक दिवस रमा देवपूजा करत होती, तेव्हा पूजा मुद्दाम तिच्या बाजूने गेली आणि म्हणाली, आई, इतकी पूजा केल्याने राजेश परत येणार नाही. वेळ वाया घालवू नका. घरात राहायचं तर नियमानेवर राहा. नाहीतर रमा शांतपणे म्हणाली, माझ्या देवावरचा विश्वास माझं बळ आहे आणि मी अजूनही ह्या घरची मोठी आहे, हे विसरू नको. हे पूजाचा पाळा चढला, पण ती काही बोलू शकली नाही. तिने रमाला पूर्णपणे दुर्लक्षित केलं. फ्रीजमधून अन्न, गायक, स्वयंपाक, घरात जाण्यावर बंदी आणि घरातल्या कामातून तिला पूर्णपणे दूर ठेवलं गेलं. एका रात्री रमा उपाशी गेली. तिच्याकडे अन्न नव्हतं आणि गॅस देखील बंद केला गेला. ती डोळ्यात पाणी आणून शांतपणे देवाजवळ बसली. तेवढ्यात रवीना, सुनीलची पत्नी, घरी आली आणि रमाच्या खोलीत शिरली. तिने तिच्या हातात भाजी आणि चपात्या दिल्या. आई, तुम्ही माझ्यासाठी आईसारखी आहात. जेव्हा जेव्हा उपाशी राहालात, माझं घर तुमचं आहे. रमाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तिने ती भाकरी घेतली आणि देवाजवळ ठेवून म्हणाली, माझ्या परीक्षेचा आरंभ आज झाला आहे, पण आता माझा अपमान होणार नाही. मी माझे जग स्वतः घडवणार आहे. दुसऱ्या दिवशी रमा एका महिलांच्या सहकारी संस्थेत गेली, जिथे स्थानिक महिला पापड, लोणचं, बटाटे वडे तयार करून विकत होत्या. ती मॅनेजरला म्हणाली, माझ्या हाताची चव गोड आहे, पण आता ती चव मला माझं अस्तित्व परत मिळवून देईल का ते पाहायचं आहे. मॅनेजरने तिची प्रामाणिकता पाहून तिला संधी दिली. रमा पहिल्यांदाच स्वतःच्या हाताने लोणचं घालू लागली. तिच्या डोळ्यात उमेद होती आणि ती उमेद तिचं स्वतःचं असं भविष्य घडवणारी होती. रमाचं जग आता हळूहळू बदलत होतं. सकाळी ती देवपूजा करून संस्थेत जायची आणि संध्याकाळी थकून भागून घरी यायची. काम करताना तिच्या चेहऱ्यावर उमेद असायची, पण मनात एक सल कायम होती, आपल्या घरात परकी झाल्याची. एके दिवशी संध्याकाळी ती थकून घरी आली तर दरवाजातच पूजा उभी होती. हातात रमाचं कपाट उघडलेलं होतं आणि मी सोन्याचं कडं कुठून ठेवलंय, आता तुम्हाला हवं आहे का? घाण ठेवून पैसा मिळवायची. पूजा कट स्वर ऐकून रमा हादरली. ती शांतपणे म्हणाली, ही माझ्या आईने दिलेली आठवण आहे. गहाण ठेवून जगण्यापेक्षा श्रम करून जगणं मला स्वीकारणं आहे. पूजा तेथून सून निघून गेली. रात्री सुनील घरी आला. त्याने रमा काकूची काळजीपूर्वक चौकशी केली. रमा काहीच बोलली नाही, पण रवीनाने सर्व सांगितलं. सुनीलला कळून चुकलं होतं की पूजा फक्त मानबान करत नाही, तर रमा यांच्या आत्मविश्वासालाही जखम करत आहे. आता वेळ होती ज्या सुनबाईने रमाला एक दाण्यासाठी मोहताज केलं होतं, तिला तिच्या वागणुकीची किंमत कळवण्याची. तो रवीनाशी बोलताना आपल्याला काहीतरी करावं लागेल. अगदी शिताफीने मी आता पूजाशी बोलणार आहे, पण अगदी दुसऱ्या भाषेत. पुढच्या दिवशी सुनीलने पूजाशी गप्पा मारायला सुरुवात केली. तो मुद्दाम तिला मोठ्या मोठ्या व्यवसायात गुंतवणूक करण्याचे स्वप्न दाखवू लागला. भाभी, तुम्हाला स्वतंत्र यश मिळवायचे नसेल का? तुमचं स्वतःचं ब्रँड, स्वतः स्टार्टअप? पूजा चकित झाली. हो, पण पैसे कुठून आणणार? माझ्याकडे काही प्लॅन आहे आणि माझा एक व्यवसायी पार्टनरही आहे. फक्त तुम्हाला थोडी गुंतवणूक करावी लागेल. पूजा पैशाच्या मोहात चटकन अडकली. तिला सुनीलची योजना पटली. तिने आपल्या पित्याकडून आणलेले पैसे आणि घरातले काही दागिने गुंतवले. रमाला याची कल्पनाही नव्हती की सुनीलने एक मोठा डाव आखला होता. तिचं सुद्धा काम मात्र मार्गी लागलं होतं. संस्थेत तिच्या लोणच्यांना सौदागर म्हणत ग्राहक वाढत होते. तिने एका छोट्याशा दुकानात आपल्या उत्पादकांची विक्री सुरू केली. संध्याकाळी सुनील म्हणाला, रमा काकू, तुमचं लोणचं खाल्लं, कमाल चव आहे, हे तुम्हाला खूप पुढे नेणार आहे. रमा हसली आणि म्हणाली, बाळा, माझी शक्ती माझ्या हातात होती, पण वेळ लागला ती ओळखायला. रमाचं जीवन आता एका वेगळ्याच वळणावरती आलं होतं. एकाकीचं जिचं सर्वस्व सरलत होतं, ती आता सुद्धा एकटी जगायला शिकत होती. तिचे हात आजही थकलेले असायचे, पण त्या थकवेमागे समाधान असायचं, कारण ती आता कोणाच्याही दयेवर नव्हती. महिलांच्या संस्थेतील तिचं लोणचं, पापड, चटण्या यांना उत्तम प्रतिसाद मिळू लागला होता. ग्राहक वाढू लागले आणि संस्थेच्या व्यवस्थापकाने एक दिवस तिला म्हटलं, रमाबाई, तुम्ही स्वतंत्रपणे काम सुरू केलं तर अगदी संस्थाच नाही, नावही मोठं होईल. मी तुम्हाला मदत करीन. रमाला हे स्वप्न वाटलं. स्वप्न ती आता पाहू लागली होती आणि जगायचं कारणही मिळालं होतं. त्या रात्री पूजा आणि सुनील बसलेले होते. सुनील मुद्दाम एक मोठा प्रस्ताव समोर मांडत होता. भाभी, आपला डील फायनल होते,
पण आपल्याला 4 लाखांची 4 लाख रुपयांची भर घालावी लागेल. नफा तर हमखास आहे. पुरती विचारात पडली. घरातील सोनई थोडं शेर विकून उभी रक्कम करत होती. तिला वाटलं मीच घरात भवितव्य घडवणार आहे. आता दुसऱ्या दिवशी रमाने एक यज्ञ घेतला. ती बँकेत गेली आणि एका लहान व्यवसाय कर्जासाठी अर्ज केला. तिच्या मागे उभा होता सुनील. त्याने बँकेचे कागद तयार करून दिले आणि बँक मॅनेजरकडे जाऊन सांगितलं की माझी मावशी आहे, तिचं लोणचं संपूर्ण परिसरात प्रसिद्ध आहे, तुम्ही तिचं काम बघितलं तर तिला नक्की कर्ज मिळेल. बँक मॅनेजरने जबाबदारीने सर्व तपासणी करून कर्ज मंजूर केलं. रमाच्या डोळ्यांतून पाणी आलं. सुनील, तू देवासारखा उभा राहिलास. नाहीतर काकू, देव तर तुम्ही आहातच, पण जो स्वतःला विसरून बसला होता. घरी परतल्यावर पूजा आशिंगाने झाली. रमा नवीन स्टोव, मसाले, पाचीच्या बाटल्या आणि बरण्या घेऊन आली. पूजा विचारते, ते सगळं कुठून आलं? रमा हसून म्हणाली, स्वतःच्या श्रमाच्या कमाईतून. आता मीही व्यवसाय करते, पण तुमच्यासारखा नाही, फसवणूक नाही, श्रम आहे. पूजाच्या चेहऱ्यावर उपासक अहंकार आणि थोडासा अस्वस्थपणा होता, पण ती काही बोलू शकली नाही. रमा आता केवळ घरातली वृद्ध सासू राहिली नव्हती. ती स्वतःच्या पायावर उभी असलेली, अनुभवाने शिकलेली आणि आत्मसन्मानाने स्त्री होती. रमाच्या घरात आता नवीन सुगंध दरवळू लागला. मसाल्यांचा, हिंग, मेथ्यांचा आणि स्वाभिमानाचा. सकाळी लवकर ती उठून लोणचं, पापड आणि मसाले तयार करत असे. तिच्या हाताला चव होती आणि मनातही श्रद्धा. त्यात स्वतःचं छोटंसं उत्पादन सुरू करत होती. डब्यांवर तिने नाव ठेवलं मातृत्वाचे. तिच्या ह्या नावातच तिचं मातृत्वही होतं आणि चवीला अभिमान होता. रवीना दररोज संध्याकाळी रमाच्या कामात मदत करत असे. ती घरकाम आटपून येई आणि म्हणे, आई आता काय घालायचं, कैरी की लिंबू? रमाचं काम इतकं सोपं होतं की बघता बघता त्याची चर्चा परिसरात होऊ लागली. एक दिवस स्थानिक रेडिओ स्टेशनच्या एका पत्रकाराचा कॉल आला. आम्हाला तुमचं कार्य ऐकून खूप प्रेरणा वाटली. आम्हाला तुम्ही मुलाखतीला यावं असं वाटतं. रमा गोंधळली. तिने कधी माईक समोर बोललंही नव्हतं. पण सुनील म्हणाला, काकू, हेच तर तुमचं यश आहे, हे जगाला दाखवा. रमाची मुलाखत झाली. साधं सरळ बोलणं, पण मनाला भिडणारं. दुसऱ्या दिवशी अनेक ऑर्डर्स येऊ लागल्या. काही मोठे किराणा दुकानदारांनी संपर्क केला. आता मात्र पूजा अस्वस्थ होऊ लागली. तिने सुनीलला विचारलं, तू आणि काकू काहीतरी करताय ना मागच्या मागे? सुनील हसून म्हणाला, भाभी, जे काही करत आहे ते सगळं समोरच आहे, पण ज्यांना फक्त स्वतःच्या असा अभिमान वाटतो त्यांना दुसऱ्यांचं प्रामाणिक कष्ट दिसत नाही. ते रात्री पूजाने रमाचं काम पाहिलं. स्वच्छ डबे, प्रेमाने भरलेलं लोणचं, अनेकदा बस्तीचे चेहऱ्यावर असलेला तेजस्वी आत्मविश्वास. ती विचारात पडली, मी इतकी तरुण असूनही का चिडचिड करते? आणि ही बाई जी विधवा आहे, जी उपेक्षित होती, ती इतकी शांतीने आणि निर्धाराने का जगू शकते? रमा आता तिच्या कामात रमली होती. तिच्या स्वाभिमानाचा आता तिची ओळख बनू लागला होता. रमाचं मात्र जो ब्रँड आता स्थानिक बाजारात प्रसिद्ध होऊ लागला होता, तिच्या नावाला आता आणि चवीलाही इतकी मागणी वाढली की काही दुकानांनी पुन्हा पुन्हा ऑर्डर द्यायला सुरुवात केली. या साऱ्या गडबडीत रमा शांत होती, पण पूजा मात्र अधिकच अस्वस्थ झाली होती. तिला सतत जाणवत होतं की घरात कोणीतरी तिच्या सत्तेला आव्हान देतोय आणि ती व्यक्ती होती तिची सासू. सुनीलने ही अस्वस्थता ओळखली होती. आता वेळ आली होती जिच्या जल्लोषाची, अहंकारावर शेवटचा वार करण्याची. एका संध्याकाळी सुनील मुद्दाम पूजाच्या खोलीत गेला. हातात एक पायाचा गट्टा होता. भाभी, एक मोठा उद्योग सुरू करायचा आहे, मसाल्यांचा आणि नमकीनचा ब्रँड. मोठा फायदा होईल, पण मला तुमच्या नावाने एक व्यवहार करायचा आहे. मी साईड पास जास्त दिसू नये म्हणून तुमचं नाव वापरतो. पूजा डोळे मोठे करत म्हणाली, माझं नाव वापरून उद्योग आणि नफा? मला सुनीलने हसवत तिला फायदे दाखवले. खोटे आकडे, बनवट कागदपत्र आणि मोठ्या संधीचे चित्र. पूजाला सगळं खरं वाटलं. हे पहा, 1 लाख पूर्वत बुक केली, 5 लाख परत मिळतील, 2 महिन्यात तपास दिसेल. पूजा लालचेच्या गर्दीत गेली. तिने लगेच तिच्या वडिलांकडून पैसे मागितले. शिवाय घरातलं सोनंही काढून तिने लाख रुपये उभे केले. रमा हे सगळं शांतपणे बघत होती. तिला कल्पना होती की पूजाचं काहीतरी गडबड सुरू आहे, पण तिने अजूनही काही बोलणं टाळलं. पुढील काही दिवसात पूजाने सुनीलवर पूर्ण विश्वास ठेवून सर्व पैसे दिले. सुनीलने त्यातलं काहीच वापरलं नाही. सगळे पैसे एका विश्वासू मित्राकडे सुरक्षित ठेवले. मग सुनीलने एका संध्याकाळी पूजाला बोलवलं. भाभी, एक समर्थ झाली आहे. आमचं परदेशात अडकलंय. ताई, कागदपत्रांची चूक झाली आहे. पूजा घाबरली. म्हणजे आपले पैसे ते सगळे अडकले आहेत आणि आता आम्हाला अजून 2 लाख रुपये भरावे लागतील. पूजाला आता तिचा लोभ आणि अहंकार स्पष्टपणे कळत होता. तिला जाणवलं की ती एका भ्रमात होती.
ती भांबवली. तिचा आवाज थरथरला. मी काय केलं? मी सगळं गमावलं. त्या रात्री ती खोलीत बसून होती आणि पहिल्यांदा तिच्या डोळ्यात खापाऱ्या शेतबाऱ्याच्या अश्रू वाहत होते. दुसऱ्या बाजूला रमा एका सामाजिक मेळाव्यात निमंत्रित झाली होती. स्वावलंबी मातांची प्रेरणा म्हणून तिला सन्मान चिन्ह देण्यात आलं. त्याचवेळी पूजाचं सगळं आयुष्य डळमळलं होतं. पूजाच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला होता. जिने आयुष्यभर फक्त स्वतःचा फायदा, पैशांचा हिशोब आणि लोकांची मानहानी केली. पूजा आता संकटात सापडली होती. तिची तगमग वाढत चालली होती. तिच्या मनातला गर्व आता पायाखाली चुरळला जात होता. दुसऱ्या दिवशी सकाळी ती घाईघाईने सुनीलकडे गेली. सुनील, काहीतरी करा. माझे सगळे पैसे अडकले आहेत. मी बाबांकडून पैसे उचलले, सोनं विकलं. आता काय करू? सुनीलने तिच्याकडे पाहत शांतपणे पाहिलं आणि म्हणाला, भाभी, मी जे काही केलं ते मुद्दाम केलं होतं. पूजा झाली. म्हणजे हो, मी व्यवसायाचा कोणताही डील केलेला नाही, ना प्रोजेक्ट सुरू केला आहे. सगळं बनावट होतं, कारण तुम्हाला तुमच्या कर्माचं भान आणून द्यायचं होतं. पूजाच्या चेहऱ्यावरचे रंग सुडाडले. तिच्या चेहऱ्यावर अपराधाची भावना स्पष्ट दिसत होती. तो माझी फसवणूक केलीस? ती किंचाळली. नाही बाबी, मी तुम्हाला आरसा दाखवला. जिच्या डोळ्यासमोर तुम्ही उपवास ठेवला, जी सासू ही एक एक दाण्यासाठी तगमगली, तिचा अपमान करून तुम्हाला वाटलं तुम्ही मोठे आहात. त्या क्षणी पूजाला तिचं वागणं स्पष्टीने आठवू लागलं. रमा उपाशी बसलेली, पूजाने केलेलं अन्न फेकलेलं, सासर संताप घरातून दूर केलेलं ती ऐकून चुकली की ती फक्त घर चालवणारी नाही तर घर फोडणारी झाली होती. त्या रात्री रमाच्या खोलीसमोर येऊन उभी राहिली. आता लोणचे की बागल्याने एक लावत होती. पूजाचा थरथरत वाक्य तिच्या कानात पडलं. आई, माफ करा मला. रमा थांबली, खरंच मागे वळाली. पूजाच्या डोळ्यात पस्तावले नव्हते. मी खूप चुकीचं वागू लागले तुमच्याशी. तुम्ही उपाशी राहिलात, मी ऐकलं नाही, आणि जेव्हा तुम्ही उभे राहिलात तेव्हा मला त्रास झाला, कारण मी स्वतः काहीच करत नव्हते. मला माफ करा. रमाच्या डोळ्यांतूनही अश्रू आले, पण तिचा चेहरा शांत होता. ती म्हणाली, तुला पश्चाताप झाला हीच गोष्ट छोटी आहे, पण लक्षात ठेव, माणूस मोठा असतो, श्रमामुळे, अहंकारामुळे नाही. पूजा आता रमाच्या पायांवर वाकली. माझं सोनं परत येईल की नाही माहीत नाही, पण तुमचं प्रेम मिळालं ना. रमाने तिला उठवलं आणि अस्मित घेतलं. पूजा आता पूर्णपणे मोडली होती. तिने आपल्या हाताने स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं. तिथं सोनं गेलं, वडिलांचे पैसेही परत द्यायचे होते, आणि स्वतःच्या अंतर्मनाला अपराधाचा बोधही डोळ्यांतून झरझरत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा मुके मनाने रमाजवळ आली. आई, मी तुमच्या सोबत काम करायला शिकू का? माझं आता काहीच उरलेलं नाही, पण तुमच्यासारखं आयुष्य घडवायला. प्रश्न एकदम शांतपणे तिला जवळ घेतलं. माणूस जेव्हा खाली वागतो तेव्हा तो खरा मोठा होतो. मी तुला सगळं शिकवीन, पण तू मनापासून शिकायचं. त्या दिवसापासून पूजाचं आयुष्य बदललं. ती सकाळी रमासोबत उठायची, स्वयंपाकात मदत करायची, लोणचं घालणं, बाटल्यांची स्वच्छता, पार्क पॅकिंग, ऑर्डर लिहिणं, हे सगळं ती करत होती. शेजार पाजाऱ्या महिलांनाही पाहिलं. काही जी बाई सासूला घरात फिरू देत नव्हती, तीच तर तिच्या पायाशी बसून मसाला कुटत होती. एका संध्याकाळी सुनील घरी आला. तिने पाहिलं की रमा, पूजा आणि रवीना तिघी मिळून कामाचे व्यवस्थापन सुरू केले. त्याने हसून विचारलं, काकू, आता मातृत्व एक कंपनी होणार वाटतं? रमाने हसून उत्तर दिलं, हो, फक्त चवच नाही, अनुभवही विकतोय आपण. आता त्या रात्री पूजा एकटी रमाच्या खोलीत बसून म्हणाली, आई, पैसा परत येईल, पण मला जे परत मिळालं ते अनमोल आहे. तुमचं प्रेम, तेच माझं खरं धन आहे. रमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत उत्तर दिलं, माझं प्रेम मिळवायला संपत्तीची गरज नाही, फक्त नम्रतेची गरज असते. पण ज्याचं रूप आता पूर्ण बदललं होतं. चेहऱ्यावरचा गर्व नाहीसा झाला होता. उरला होता फक्त कृतज्ञतेचा उचल स्पर्श, आणि तेथून पूजाची खरी पुनर्जन्म रखडची वाटचाल सुरू झाली. वेळ हळूहळू पुढे सरकत गेली. रमाचं लोणचं ब्रँड मातृत्वाचं आता गावाबाहेरही पोहोचू लागलं होतं. सोशल मीडियावर एका स्थानिक ब्लॉगरवर रमाची यशोगाथा प्रसिद्ध झाली होती. विधवा सासूने उभी केलेली आत्मसन्मानाची चव, ही बातमी सर्वात जास्त परिणाम झाला तो पूजावर. एकेकाळी जिच्या गर्वावर ती आम्हाला दुर्बल, उपेक्षित समजत होती, तिच्या आता एक यशस्वी उद्योजिका भरली होती. पूजाला आता स्वतःच्या चुकीची दृष्टिकोनाची पुन्हा जाणीव झाली होती. त्यात तिने अपमान केला त्याच्याकडून आता ती ज्ञान शिकवणं आणि प्रेम स्वीकारत होती. एक दिवस स्थानिक महिला उद्योजक संस्थेने रमा यांना स्वावलंबी माता पुरस्कार देण्यासाठी एका मोठ्या व्यासपीठावर बोलवलं. तसं वयासाठी पूजा सुद्धा रमासोबत गेली, पण आतमध्ये की थोडी बेचैन होती. आज पहिल्यांदा समाजाच्या समोर ती रमाला आई म्हटलं होतं. स्टेजवर रमा, सुनील, रवीना आणि पूजा उभे होते. भुके पाहुणे रमा मला पुरस्कार देताना म्हणाले,
त्या मातेला साष्टांग नमस्कार, जिच्या हातात मौजेची बाटली होती पण मनात चिवट आत्मसन्मान होता. तेव्हा सूत्रसंचालक म्हणाले, रमाबाईच्या कुटुंबातील कोणी काही सांगेल का आता? सगळ्यांचे तजारा पूजावर गेला. क्षणभर ती थांबली, पण पावले पुढे टाकत पुढे पुढे डोळे पुढे पाणवले होते. माईसमोर जाऊन ती म्हणाली, माझं नाव पूजा आहे. मी यांची नवी आईची सून नाही तर आता शिष्य आहे. मी सुतुजी यांचा अपमान करत होती, पण ह्या माऊलीने मला क्षमा केली आणि माणूस बनवला. आज मी जे काही आहे ते फक्त आणि फक्त माझ्या या आईमुळे. संपूर्ण यांनी दुमदुमाट केला टाळ्यांनी. रमाच्या डोळ्यांतून अश्रू आले होते, पण ते दुःखाचे नव्हते, गौरवाचे होते. त्या दिवशी समाजासमोर पूजाचा अहंकार पूर्णपणे खाली झुकला. ती रमाच्या पायाजवळ बसली आणि सर्वांनी मिळून अभिनंदन केलं. घरी आल्यावर रमा म्हणाली, माणूस कधीच उशिरा सुधारत नाही, फक्त तोपर्यंत वेळ निघून जाऊ नये हे पाहणं गरजेचं असतं. पुरस्कार सोहळ्यानंतर रमा आणि पूजाचं नातं आता एका वेगळ्याच उंचीवर पोहोचलं होतं. आधी जिथं ताम, द्वेष आणि उपेक्षा होती, तिथं आता स्नेह, आदर आणि मैत्री निर्माण झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी रमा पूजाला म्हणाली, बाळा, आता माझं वय होत चालले, शरीर थकतंय. मातृत्व याचा कारभार आता तुला सांभाळायचा आहे. तुझ्या तकबली आई मी हो. तुझ्या थिंब आहे, अनुभव आहे आणि आता नम्रताही आहे. माझ्या हाताची चव तुला शिकवेल, पण भावनांची चव स्वतः निर्माण करावी लागेल. त्या दिवसापासून रमा पूजाला सर्व काही शिकवू लागली. लिंबू कापण्यापासून मसाले भरण्यापर्यंत, ग्राहकांना सांभाळण्यापर्यंत, लोकांना ठेवण्यापर्यंत. एका दिवशी पूजा स्वतः पहिलं स्वतंत्र लंच तयार करून रमाजवळ घेऊन आली. रमा चाखत थांबली. तिच्या चेहऱ्यावर एक हसू आलं. चव तर चांगली आहे, पण त्यात अजून एक घटक कमी आहे. कुठला? रमाने विचारलं. रमाने हसून उत्तर दिलं, सहनशीलता. आता कळलं की एका चांगल्या पदार्थात जसे मिठाचे प्रमाण जपावं लागतं, तसेच आयुष्यात नम्रतेचं, अपमान करण्याचं प्रमाणही महत्वाचं असतं. तर ती पूजा तिच्या जुन्या डायरीत लिहित होती, मी एकेकाळी सासूला उपेक्षित केलं, पण आज तीच मला सामर्थ्य देणारी गुरुजी बनली. त्यांच्या क्षमाशीलतेमुळेच मी पुन्हा माणूस होऊ शकले. आता मातृत्वच एक ब्रँड नव्हता, तो एक ट्रेंड बनला होता आणि त्या ब्रँडचा चेहरा रमा होती, तर हृदय होती पूजा. मातृत्वाचा व्यवसाय फुलत होता आणि त्यासोबतच रमा आणि पूजाचं नातंही अधिक घट्ट होत चाललं होतं. आता घरातली हवा बदलली होती. जिथे कधी ताण आणि अपमान घुटमळत होता, तिथे आता प्रेम, सन्मान आणि सौदागर भरून राहिला होता. रवीना एक दिवस म्हणाली, आई, खरं सांगू का, त्या घराला पुन्हा घर पण आलंय. आधी घरात माणसं होती, पण आता हरवलं होतं. आता ते नातं परत आले. रमाने स्मित हास्य करत उत्तर दिलं, नातं हे एकट्याने टिकवता येत नाही ग, त्यासाठी दोघांची तयारी लागते. आणि मी धन्य आहे की माझी सून तयार झाली. ते सुनील ऑफिसमधून घरी आला होता. त्याच्याकडे एक छोटी प्रिंटेड फाईल होती. काकू, भाभी, मला एक कल्पना सुचली आहे. मातृत्वाचे ऑनलाईन पोर्टल सुरू करूया. आता लोक घरी बसून ऑर्डर करतात आणि तुमचं रोजचं चटणी पापड सगळ्यात आता स्टेजवर पोचलं. पूजाच्या डोळ्यात आश्चर्य आणि आनंद दाटून आला. ती म्हणाली, खरंच आपण असं मोठं काम करू शकतो. सुनील म्हणाला, का नाही? तू आता फक्त सून राहिली नाही, एक उद्योजक आहेस. प्रेमापासून सून म्हणाली, आता माझी सुनबाई सगळ्या लोकांना, घरांना लोणचं देण्यात फक्त चव, पण चव फक्त हातात नाही, हृदयात आहे. लक्षात ठेव. त्या दिवशी सर्वांनी मिळून मात्र तोच वेबसाईट डिझाईन, ब्रँड मागून आणि सोशल मीडियावर अकाउंट तयार केलं. घरात उत्साहाचं वातावरण होतं. जसे एखाद्या मुलीच्या लग्नाची तयारी चालू असते तसंच काहीच. आता हे घर जिथे एक सून सासूला एक गाण्यासाठी तगवायची, तिथे सून तिच्या कामात भागीदारी होती आणि दोघी मिळून एक नवं जग घडवत होत्या. मातृत्वच ब्रँड आता केवळ बाजारात नव्हे तर लोकांच्या मनातही घर करू लागला होता. इंटरनेटच्या माध्यमातून ऑर्डर्स येऊ लागल्या. सोशल मीडियावरून अनेक जण विचारायचे, आहे कुणाची, कोण बनवत आहे हे लोणचं? अशातच एका आठवड्यात महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध साप्ताहिक सामर्थ्य स्त्रीचं याचं एक विशेषांक प्रसिद्ध झाला. त्यात रमाबाई आणि पूजाचे संघर्ष प्रमुख पांडव छापून आली. एक विधवा सासू आणि तापापासून स्वाभिमानातून उभा राहिलेला लोणच्याचा ब्रँड संपूर्ण गावात आणि गावाबाहेर रमा आणि पूजाचं नाव आदराने घेऊन जाऊ लागलं. साप्ताहिकांच्या पत्रकारांनी मुलाखतीत विचारलं, रमाबाई, जीवनातून जी सून तुम्हाला एक एक दाण्यासाठी तगवत होती तेव्हा काय वाटत होतं? रमा शांत हसून म्हणाली, तेव्हा मी गप्प बसले, पण देवासमोर प्रार्थना केली, माझं मौन एक दिवस बोलून दे, आणि आज माझं काम बोलतंय. पूजा त्यावेळेस रडू लागली. तिच्या डोळ्यांतून पश्चाताप नव्हता,
तर आता गर्व होता आपल्या सासूच्या आणि स्वतःच्या बदललेल्या प्रवासाचा. त्यानंतर त्यांच्या गावात महिला मंडळाने एक छोटासा कार्यक्रम ठेवला. सन्मान सह्या त्या कार्यक्रमात रमल्या आणि पूजाला दोघींनाही मंचावर बोलवलं गेलं. तमाम म्हणाली, मुलींनो, सासू सुनांनो, म्हणजे स्पर्धक नसतात, ते एका घराचे 2 पाया असतात. एक पाय दुखला तर संपूर्ण घर लंगडं होतं. पूजा उभी राहून म्हणाली, आईने मला सगळं दिलं, प्रेम, क्षमा आणि आत्मविश्वास. मी तिला एक एक दाण्यासाठी चवलं होतं, पण तिने मला संधी दिली. मी स्वतःला ओळखतच संपूर्ण उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्या दिवसानंतर मातृत्वच हे केवळ लोणचं विकणारं नाव राहिलं नाही, थेट नातं शिकवणारं, नात्यांना गुंपणारं आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक बनलं. सासू आणि सून ह्या नात्यातच नवरूप आता संपूर्ण गावात आदर्श म्हणून पाहिलं जातं. मातृत्व नाव आता मोठ्या शहरांपर्यंत पोचलं होतं आणि ऑर्डर्स वाढत होत्या. पण कामाचा व्याप सुद्धा वाढला होता आणि याच वेळी रमाचं वय जाणू लागलं होतं. रमा हलकासा खोकू लागली की पूजा धावत पाणी आणायची. आई, आता पाय दमून जाऊ नका, मी आहे ना. रमाने तिचा हात हातात घेत म्हणाली, हो ग बाळा, पण माझं एक स्वप्न आहे आणि ते पूर्ण झालं की मी शांत मनाने मागे बसू शकेन. कोणतं स्वप्न आहे? एक छोटंसं उत्पादन केंद्र, जिथे आपल्या गावातल्या महिलांना काम दिले आणि मातृत्वच लोणचं फक्त बाटलीत नाही तर अरे स्त्रीच्या आत्मसन्मानात भरलेलं असेल. पूजा तो विचार मनावर घेतला आणि तेच तिचं ध्येय ठरवलं. त्या आठवड्यापासून पूजाने बँकेत जाऊन व्यावसायिक कर्जाचा अर्ज केला. तिने एक सखोल व्यवसायाची योजना तयार केली होती. एक सुजन लोणचं आणि मसाला उत्पादन केंद्र, स्थानिक महिलांना प्रशिक्षण, गुणवत्ता चाचणी व पॅकिंग विभाग, मातृत्वाचं ब्रँड, स्वतःचं वितरण नेटवर्क. बँक अधिकाऱ्यांनी विचारलं, तुमचा पूर्वीचा व्यावसायिक अनुभव काय आहे? पूजा हसून म्हणाली, मी अनुभव गमावलेला आहे, पण मी नव्याने त्याच मूल्य शिकलेले आहे. कर्ज मंजूर झालं. एका रविवारच्या दिवशी रमाला पूजा हातात गुलाबाचं फूल देत म्हणाली, आई, तुमचं स्वप्न मी स्वीकारले. आपल्या गावात आता मात्र उत्पादन केंद्र सुरू होणार आहे आणि त्यावर तुमचं नाव झळकणार. रमाबाई महिला उद्योग केंद्र. रमाच्या डोळ्यात पाणी आलं. ती शांतपणे म्हणाली, आज तुम्हाला केवळ सून नाही तर लेकीसारखी वाटतेस. पूजाच्या चेहऱ्यावर अभिमान होताच, पण तो गर्व नव्हता, तो ऋणांबंधन होता. सकाळ होताच अंगणात सांडलेलं होतं. घराच्या समोर मोठी कमान उभी होती, त्यावर लिहिलं होतं, रमाबाई महिला उद्योग केंद्र. मातृत्वाच्या सन्मानार्थ गावातील अनेक महिला, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार आणि स्थानिक अधिकारी उपस्थित होते. रमा एक साडी नेसून डोक्यावर ओढणी घेऊन उभी दिसली होती, पण तिचा चेहरा तेजानं झळकत होता. पूजा ही पारंपरिक पोशाख तिच्या शेजारी उभी होती. एक विश्वात मुलगी, एक सन्मानित सुनील आणि रवीना दोघेही मंचावरील तयारीत गुंतले होते. पत्रकार फोटो घेत होते. बँक अधिकारी अभिनंदन करत होते. कार्यक्रम सुरू झाला. पूजाला उद्घाटनासाठी बोलावलं. तिने आईच्या हातात कात्री दिली आणि ते दोघींनी मिळून फीत कापली. उद्योग केंद्राचे उद्घाटन झालं. उपस्थितीत आली. टाळ्यांचा कडकडाट केला. मंचावर बोलताना पूजा म्हणाली, ही जागा केवळ लोणचं आणि मसाला तयार करण्याची नाही, ती जागा आहे स्त्रीच्या स्वाभिमानाची, तिच्या आत्मनिर्भरतेची आणि सासूसून ह्या नात्याच्या नव्या शक्तांची. रमा थोड्या शब्दात म्हणाली, माझ्या पोटच्या मुलानं मला सोडलं, पण ह्या लेकीनं मला वसून धरलं. आज मला वाटतं मी काहीच त्याने शिल्लक ठेवले. ह्या जगाला त्याच दिवशी मातृत्वाच्या 1000 बाटलीचं विशेष पॅकिंग तयार करण्यात आलं. त्यावर एक स्केटर होता. जिथं प्रेमाने क्षमा मिळतात तिथं चव अजरामर होते. संध्याकाळी कार्यक्रम संपल्यावर सर्वजण घरी परतले. रमा आणि पूजा अंगणात बसून एकत्र चहा घेत होत्या. रमा म्हणाली, बघितलंस का ग, एक दाण्यासाठी मी उपाशी राहिले होते, पण आज त्या प्रत्येक दाण्यानं मला उभं केलं. पूजा तिचा हात हातात घेऊन म्हणाली, आणि मी तिच्या पायावर माणूस पण शिकलो. ती तुम्ही आहात ताई, माझा सन्मान आहे की मी तुमची सून आहे. त्या संध्याकाळी सूर्य पश्चिमेकडे झुकत होता, पण त्या 2 सिंहांचं नातं एका नव्या प्रकाशात न्हालेलं होतं. जिथं शंका नव्हती, फक्त समजूत होती. जिथं अपमान नव्हता, फक्त सन्मान होता. सन्मानाची किंमत ह्या गोष्टी सृष्टीला आता एक परिपूर्ण विराम मिळाला होता, पण तो पूर्ण विराम नव्हता, तो नव्या प्रवासाची सुरुवात होती. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची कथा सासू सुनेची कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.